महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। दिग्रसच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम गवळी समाजाचे 4 नगरसेवक विजयी। दिग्रस नगर परिषद निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला असून या निवडणुकीत जनतेतून 1 नगराध्यक्षा व 25 नगरसेवक निवडून दिले। या निवडणुकीत दिग्रसच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा नोंदवला गेलाय। दिग्रसच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम गवळी समाजाचे 4 नगरसेवक जनतेनं निवडून दिले आहेत। विशेष म्हणजे या 4 नगरसेवकांपैकी 2 महिला आणि 2 पुरुष अशी संतुलित निवड झाली असून मुस्लिम गवळी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व अधिक सक्षम झाले आहे। दिग्रस शहरात एकूण 37,375 मतदार असून त्यापैकी जेमतेम सुमारे 2,900 मतदार मुस्लिम गवळी समाजाचे आहेत। असे असतानाही प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 मधील मतदारांनी सामाजिक समीकरणांच्या पलीकडे जात मुस्लिम गवळी समाजाच्या उमेदवारांवर विश्वास दाखवला। विशेषतः प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मधील मतदारांनी गवळी समाजाच्या उमेदवारांना संधी देत विश्वास व्यक्त केला, हे उल्लेखनीय ठरले। शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासह विविध क्षेत्रात उंच भरारी घेतल्यानंतर आता मुस्लिम गवळी समाजानं राजकारणातही ठोस पाऊल टाकले। दिग्रस नगर परिषद निवडणुकीत गवळी समाजाचे 4 नगरसेवक निवडून आल्यानं मुस्लिम गवळी समाज आता राजकीयदृष्ट्या अधिक सक्षम आणि संघटित होत असल्याचं चित्र स्पष्ट झाले। सामाजिक व आर्थिक प्रगतीसोबतच लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत गवळी समाजानं नवा विश्वास निर्माण केलाय। प्रभाग क्रमांक 10 गवळीपुरा येथून शिवसेना ठाकरे गटाचे रुस्तम पप्पूवाले व रहमत रमजू पटेल हे उमेदवार विजयी झाले आहेत। विशेष म्हणजे रुस्तम पप्पूवाले हे सलग 5व्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानं त्यांच्या कार्यशैलीवर जनतेचा मजबूत विश्वास अधोरेखित झालाय। प्रभाग क्रमांक 11 मोतीनगर येथून MIMचे उमेदवार अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेले रिक्षाचालक बिलाल मीरावाले यांनी विजय संपादन केलाय। तर प्रभाग क्रमांक 12 चांदनगर येथून शिवसेना शिंदे गटाच्या सायमा घोचेवाले या विजयी झाल्या आहेत। निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी मतदारांचा आभार मानत जनतेनं दाखवलेल्या विश्वासाची परतफेड प्रभागातील विकासकामं, मूलभूत सुविधा आणि पारदर्शक कारभारातून करण्याचं आश्वासन दिले। दिग्रसच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम गवळी समाजाला मिळालेल्या या प्रतिनिधित्वामुळे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक व्यक्त केलं जात आहे।